गाइस दर्शन कटिंग करा हे बघ कावळे बघा हा बघा विषय काही बसले समोर टाइमपास आले बघून गेले सगळे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काही बघा मी रोजचं पण अंगून पण काही रेडी झालेलं आहे. तसं काही डब्बा वगैरे तर भरलेला आहे मी. आता मी निघतो माझ्या जॉबवरती जाऊन काहीच आपलं बिल्डिंग वगैरे झाली ते बघूया. आणि आपल्या टायरला अजून पंक्चर नाही टाकलं तर पंक्चर वगैरे टाकूया. आणि काहीच आपली केस वगैरे पण नाही वाढलेली तर बघूया आजचे दिवसभर आपल्याला काही तसं वगैरे केस वगैरे कटिंग करायचं. तर चला काहीच पहिले आपण निघू आपल्या जॉबची इकडे चला. आणि काहीच तुम्हाला एक दाखवतो मी. हे बघा हे जे मी काहीच मनी प्लांटचं झाड आणलं होतं त्याला बघा फायनली काही ते बघा इकडं बघा मी पाण्या लागले एक. हे बघा काय तिथं जेव्हा आणलेलं काही तेव्हा फक्त 4 पानं होते. आता बघा इकडचं पाण्या लागलं आणि खाली काही झाला मुळे लागले पाण्यात. भारी झाले काही झाडे पण. आणि हे एक आणलेलं काहीच बांबू ट्रीचं हे मस्त गावात आलेलं आहे. तर काही चला आता आपण निघूया आपल्या जॉबच्या इथे. बाहेर पण मस्त झाडं आहेत. हे बघा हा एक फुल मस्त भारी आहे काहीच. हे पण व्हाईट ब्ल्यू. इकडे काही झेंडूचे फुल आलेले इकडे भारी. ही एक कारंदीची वेल आहे एकदम काही वरपर्यंत गेले बघा. परत रबल पावटीचे पण आलेले काही तिकडे बघा ती भरपूर मोठी गेलेली आहे. साधा फुली ही एक काहीच त्या तिकडे भारी ती व्हाईट साधा फुली काहीच ते बघा दाखवतो. हे बघा ही व्हाईट साधा फुली, ही पिंकवाली आणि ही बघा ही पिंकवाली. गरम तर काहीच भरपूर होतं आहे. चला आपण आता निघूया आपल्या जॉबची इकडे काहीच. तर आता मी शोरूममध्ये आहे इकडे काही शोरूममध्ये. आता इकडे बिल्डिंग वगैरे चालू आहे बघा. इकडे बसले सुनीलबाई येऊन आता बिल्डिंग वगैरे करतील. विशाखा बसले, अभिषेक पण बसला इथे खाली. आपण काहीच बघूया फिरू इकडेच. आपण पण बिलिंग वगैरे करूया आणि मग लाईन वगैरे याची वाट बघू आपण. आणि आज तर आपल्याला काही केस कटिंग वगैरे करायचे मस्तपैकी. बघू काही टाईम भेटू संध्याकाळी कटिंग वगैरे करू गाईस. तर इकडे बघा आम्ही सगळेजण थांबलो आहे बाहेर. इकडे विशाखा आहे, अभिषेक पण आहे. आणि इकडे अभिषेक पळून गेलेला आहे तो कावळा मारतोय म्हणून. वरती कावळा असलाय गेला काय तिकडे पोरगं पडले खाली म्हणून तो मारतो सगळ्यांना. जाऊन देत नाही कोणाला. बघा वरती बसले दोघं तिघं जण. कसं झालंय बघ की आम्ही तिथं बसला माझ्या गाडी पाशी बसला जाऊन बघ. तो गेला बघ. आतमध्ये येऊन बसलेलो आहे तर आम्ही आहे पण कस्टमरचं काही झालं नाही काही सकाळपासून. विषय काही बसले समोर टाइमपास आले बघून गेले सगळे. वो क्या सवाल पूछ रहे आपसे द्यायची रे गाईच ऑक्सी. गाईच आता वाजलेले 4 वाजलेत आणि मी थांबले काही शोरूममध्ये येऊन. इकडे बसले विशाखा. कस्टमर वगैरे नाही आहेत. जेवून आली नाही आले कस्टमर. गाईच बसूया आपण इकडे. मग आपण काही थोड्या वेळाने मग जेवायला जातो वरती. भूक तर लागले मला. बघूया डब्याला बाईक काय दिलं तुम्हाला दाखवतो मी. ते आपली चालले गाईच हळूहळू चालले वरती. आता पहिल्या मधल्यावरती गेली. दुसरा वाजला आता येईल तिसरा मधला थोड्या वेळाने. इकडनं दिसतं बघा मग आता येईल बघा. मस्त ऊन वगैरे पडलेले काही आणि वातावरण बघायचं मस्त आहे भारी. एकदम भारी व्ह्यू पडलाय काही सगळीकडे. कडक ऊन आहे. तर काही चला आपण मस्तपैकी जेवण वगैरे करून घेऊया. बघूया काही डब्याला काय दिले बायकोने आपल्याला. काही जेवण वगैरे करून मी खाली येऊन बसलो आहे पण काही शोरूममध्ये काय अजून एक पण कस्टमर नाही आहे. तर इकडं काहीच आपण बघू. इकडे सगळेजण थांबलेत बाहेर. अर्पण पण आलं आहे. आणि इकडे बघा काहीच कावळे बघा बघा
गाई तिकडे पिल्लू आहे कावळ्याचं. तर कुठे आहे रे अर्पण? माहिती कुठं आहे का कुठे दिसते गाई? अरे बहुत देर से मार रहे हो कुत्ते को तो क्या बेकार ऐसा ऊपर से यहाँ से पूरा काट डाले. कुत्र्यालाही मारत होते मगाशी गाई. हा मगाशी कुत्र्याला मारत होते कावळे. बघतो आणि सगळेजण बघतात तिकडे. थांबले सगळेजण बघायला त्याला. काय थांबले हिम्मत? आता तो उडून जाईल. दोस्त आया तिकडे बघा ते थांबले दोघं जण तिकडे त्या साईडला. पंचाय बाग दाखव ना. हे बघ ना बघ. हा बघ हा बघ हा बघ. आता उडी मारायला. हे बघ गेला बघ तिकडं. आपण जाऊ काय तिकडे या. हे कुठे आहे रे अर्पण? वरती. अरे तेवढे ते शिकतोय रे तो त्यावरती लक्ष दे. बाबा खाली बघ इथं. हा वरती वाचलाय बघ बघ. लय रागात येतो. तर आता बसलेलो आहे बाहेर. आम्ही इकडे एकटाच बसलो गाईड मी. काही सकाळपासून कस्टमर वगैरे झाले पण माझं काही एकच बिल झाले. अजून तर कस्टमरमध्ये काही अजून तर काही शोरूममध्ये कस्टमर नाही आहेत. तिकडे आतमध्ये भाई वगैरे बसले तर मटेरियल वगैरे मागवत. तर काहीच आपण बसू इकडे थोड्या वेळ. आम्ही थोड्या वेळ घरी निघूया. आता थोड्या वेळ आता 8 वाजतील. मग थोड्या वेळ आपण घरीच भेटूया काही बघा. आता मी शॉप वगैरे बंद करून इकडे आलं काहीच केस कटिंगचे दुकान आलं काहीच इकडे. आतमध्ये काहीच कटिंगचं नंबर चालू आहे आतमध्ये तिकडे. काहीच आपण थांबू इकडे बाहेरच. नंतर आपण पण काहीच आपल्या नंबरवरती केस वगैरे कटिंग करायला बसूया. मस्त काहीच कटिंग वगैरे करू. केस काहीच आपली भरपूर वाढलेली. तुम्हाला दाखवतो काहीच माझा केस कटिंग झालं होतं. काही लुकले भारी होतो वेगळाच येतो. थोडं थांबू आपण मग थोड्याने मग बसूया आपण पण केस कटिंग करायला. थोडं दाढी आणि काही केस वगैरे पण कट करूया. भारी वाटतं काय. गाइस दर्शन कटिंग कर रहा. दर्शन नगर में तुमको ही मालूम रहेगा. हीरो दिख रहा है. हीरो मैं नहीं आऊंगा फिर कटिंग. कैसा लग रहा? कटिंग दाढ़ी मैं वाला लेके आता ना बरोबर. दर्शन की कटिंग चालू है. मैं है ये मत सोचो कि मैं वो देने के करके नहीं ले रहा हूँ. तर गाईस फायनली बघा मी केस वगैरे कापून गाईस बाहेर आलेलो आहे. तर गाईस मस्त वाटते गाईस. थोडा लुकही काही चेंज झालेला आहे माझा. गाईस तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा नक्की. चला गाईस आपण आता निघूया घरी. हो गाईस घरच्यांचं काय रिॲक्शन येते. तिकडं गाईस हिम्मत पण थांबल्या बघा सोबत साईडला माझ्यासोबत. तर हिम्मत कशी वाटते माझी कटिंग? तुला कशी आवडली सांग बरं. आवडली का नाही तिकडे बघून सांग. मस्त लग रहा गाइस. गाईस थोडा लुकही चेंज झालेला आहे. हिम्मतला आवडली माझी कटिंग गाईस. चला आता घरी जाऊन बघू घरच्यांना काय आवडते का नाही. तर काहीच बघा आता मी फायनली घरी आलेलो आहे. तर काहीच चला आपण जाऊ आता घरात. बघूया काहीच असं वाटतं काहीच घरातले सगळे झोपलेले आहेत. हे बघा काहीच. कारण की काहीच मला घरातले आता काही झोपले असतील. कारण काहीच मला खूप वेळ झाला यायला. चला काहीच आतमध्ये जाऊया बघू झोपलेत का नाही. त्यांचं काहीच काही रिॲक्शन येते. चला बायको झोपले साधने झोपले काहीच. आपण जरा फ्रेश वगैरे होऊया. झोपले काही यांच्याकडे आपण नाही घेऊ. मग यांचं जे रिॲक्शन नाहीच तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा. चला मी पण आता फ्रेश वगैरे होतो. तर काही जेवायला बसलो. जेवायला शेवग्याची भाजी आणि भाकरी केलेली. तर काही चला मस्त जेवण वगैरे करून घेऊ आणि काहीच बाहेर जाऊन आपण एडिटिंग करूया काही. चला काहीच तर जेवण वगैरे करून मी आता बाहेर जाऊन बसलेलो आहे. काहीच मस्तपैकी बाहेर थंड थंड हवा चालू. गरम भरपूर होते पण काहीच नॉर्मल गरम होतं आज तर मला. आणि काहीच कमेंटमध्ये नक्की सांगा काहीच तुम्हाला माझी कटिंग कशी वाटली. काहीच माझी कटिंग काहीच मला तर एक नंबर छान वाटते. काहीच मला तर आवडली काहीच. आणि काहीच पहिल्याचा लुक होता माझा काहीच आणि आताचा जो लुक आहे काहीच भरपूर फरक आहे भरपूर. मी असं काहीच महिन्या टू महिन्याला आहे ना दाढी शेविंग वगैरे काहीच केली पाहिजे. लुक असं काहीच थोडा चेंज होतो. काहीच कमेंट करून सांगा तुम्हाला माझी ही हेअरस्टाईल काहीच कशी वाटली. तर बघू काहीच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो फॅमिलीचं काहीच रिॲक्शन काय होते. म्हणजे सगळेजण काही झोपले जातो. चालेल मी पण थोड्या वेळाने झोपतो. हा ब्लॉग तुम्ही आता संपवतो काही तिकडे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा काही.